गुड मॉर्निंग. आजची सकाळ आमची जरा जास्तच लवकर झालेली आहे. मी घड्याळात बघितलं तेव्हा 2:30 वाजले होते. चल झोप. आणि तो एवढा ॲक्टिव्ह होता की 1-1.5 तास तरी झोपायचा काहीच चान्स नव्हता. आणि तो जेव्हा झोपला तेव्हा त्याला किती मज्जा आलेली ते बघा. माझ्या डोळ्यात एवढी झोप होती की मी कुठेतरी पडेल असं मला वाटत होतं, तरीही तो झोपेपर्यंत कशी बशी जागी राहिली. आणि नॉर्मल लोकांची जी सकाळ असते ना, ती जेव्हा आमची होते ती अशा प्रकारे होते. मी बेडरूम आवरायला घेतली किंवा मी साधी उभी जरी झाली तरी त्याची अशी सायकल सुरू होते. आणि आता आईला काही करू द्यायचं नाही आहे म्हणून मग हे सगळं सुरू होते. आणि त्यामुळे माझी कुठलीच कामं वेळेत होत नाहीत. आता माझ्या रूममधला हा पसारा बघा. ऋग्वेद कुठे? या बेडच्या एजेस त्याला कितीतरीदा डोक्याला लागल्या असतील, पण त्याला तिथेच जायचंय. कुठे? अशी सगळी मस्ती करून झाल्यावर, माझे केस उपटून झाल्यावर, स्वतःचीच खेळणी स्वतःच्या डोक्यात मारून झाली की मग तो झोपतो. हे बघा आता डोक्याला काय लागलंय. त्याची झोप काही खूप मोठी नसते किंवा गाढ नसते. 1 ते 1.5 तास झोपला तो खूप झोपला. आधी तर एवढा पण नाही झोपायचा, 15-20 मिनिट खूप झाले, पण आता सॉलिड स्टार्ट झाल्यापासून ॲटलिस्ट 1 तास तरी झोपतो. बस आता इथे आमचा दुसरा पॉवर नॅप संपलेला आहे आणि माझी ड्युटी सुरू झालेली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्यात एवढं सगळं होतं. त्यानंतर मी त्याच्यासाठी काही खायला बनवते. आज खिचडी बनवलेली. मम्मी मिक्सर लावते मी. मिक्सर लावायच्या आधी त्याच्याजवळ जो कोण बसलेला असेल ना त्याला सांगायला लागतं, कारण की तो खूप घाबरतो मिक्सरच्या आवाजाला आणि रडायला लागतो. आणि बस इथून पुढे आता माझी दुसरी कसरत सुरू होते. मुळात त्याला कपडे घालायलाच आवडत नाही, त्यात मी हे सगळं घालून देते म्हटल्यावर त्याचा चेहरा बघा. आणि हा माझा फीड करतानाचा त्याचा व्ह्यू आहे, कारण की इथे बसल्यावर बरेचदा तो व्यवस्थित खातो. जेव्हापासून मी हा स्पून घेतलेला आहे ना, त्याला तोच खायचा असतो आणि जेवायचं नसतं अगदीच. आणि त्याच्यामुळे तो बघत असतो की कधी मला तो हातात घेता येईल आणि मी तो चावेल. नाही खाऊ ते. हे बघ इकडे बघ. ते बघ, तो पक्षी गेला. तो बघ, तो तिकडे गेल्यावरती गेला का? आणि आत्ता मी ऋग्वेदला जेवढा वेळ देऊ शकते आहे तेवढा ऑफिस सुरू झाल्यावर देऊ शकेन की नाही याचं मला खरंच टेन्शन आलं आहे. चलो बाय.